हॅलो एव्हरीवन. सो आज आहे मच्छीचा बेत. सो मच्छीमध्ये आज वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी आणलेल्या आहेत, त्या बनवणार आहे. सो तुम्ही बघाल तो इथे आणलेला आहे कोळंबी. आणि कोळंबीसाठी तुम्ही बघाल हे मॅग्नेट करून ठेवत आहे मी. त्यासाठी हळद, मीठ आणि हे मिक्स करून ठेवलेलं आहे. आणि इथे त्याचा मसाला काढत आहे. सो मसाल्यामध्ये कांदा आहे. कांदा मी चांगला असा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड केलं. तोपर्यंत इथे बांगडा आणि सुरमईला मी हळद आणि मीठ लावून आणि थोडंसं अद्रक लसूण पण टाकलं. सो हे सगळं टाकून त्याला मिक्स करून घेतलं चांगलं. आणि एक जवळजवळ 15 ते 20 मिनटं मी मिक्स करून ठेवलेलं आहे. सो त्यामुळे एक वेगळी चव येते. तसं त्यामुळे मच्छी तुम्ही नेहमी आणाल तर ॲटलिस्ट त्याला हळद मीठ तरी लावून ठेवावंच. सो इथे मसाला जो ॲड केलेला कोळंबीसाठी त्यामध्येही मी अद्रक लसूण टाकलं थोडंसं आणि तोही चांगला भाजून घेतलेला. इथे मी कोकम भिजवून ठेवलेलं. सो कोकम पण भिजवून ठेवून त्याचा जो रस्सा आहे तो यामध्ये टाकला. आणि जे कोकम आहे राहिलेलं तेही मी टाकलं यामध्ये आणि कोळंबीमध्येही टाकलं. सो कोकममुळे कसं फिशचा जो स्मेल आहे, या तुम्ही फिश खाता तर तुम्हाला एक अपचन टाईप असं काय होत असेल तर ते कोकममुळे मॅनेज होऊन जातं. सो अशा प्रकारे सगळा मसाला लावून मिक्स केला. इथे मी टाकलेला आहे काश्मीरी लाल. आणि अजून इथे लाल तिखट टाकलेलं नाही बिकॉज मुलांसाठी पण हवं आहे. आणि या साईडला मी मिक्स करून घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर, बेसनचं थोडंसं पीठ, मीठ आणि थोडा मसाला असं मिक्स करून घेतलेला आहे. आणि रवाही टाकलेला आहे यामध्ये. सो इथे बांगडा असा हे घेतला मी. आणि अजून मी तिखट टाकलं नाही बिकॉज मुलांना मी हे बिना तिखटाचं काढते. सो इथे बांगड्याला मी सगळं हे मिश्रण लावून घेतलं आणि त्यानंतर टाकला फ्राय करण्यासाठी. सो हा मुलांचा बांगडा आहे त्यामुळे हा तिखट नसेल आणि त्यामुळे एवढा रेडही नाही दिसत. सो इथे मी त्याला फ्राय करून घेतलं. फ्राय हे अतिशय मस्त कुरकुरीत फ्राय केलेलं बिकॉज मीडियम स्लो गॅसवरती मी ठेवलेला. तुम्ही बघाल छान असा मस्त बांगडा फ्राय झाला. सो आज ॲक्च्युली बघाल तर खूप सारी मच्छी आणलेली आम्ही वेगवेगळ्या प्रकारची, जशी कोळंबी आहे, सुरमई आहे, बांगडा आहे आणि आज वेगळं म्हणजे आज शिंपल्याही आणलेल्या. सो शिंपल्या ह्या आम्ही नेहमी आणत नाही, मी तर मोस्टली नाही खात, पण आज आणलेल्या. सो वेगळं काय म्हणून मच्छीमध्ये शिंपल्या आणलेल्या, पण तुम्ही नंतर बघाल तर ते शिंपल्या अतिशय टेस्टी झालेल्या. इथे मी ओलं खोबरं मिक्सरमध्ये वाटून तेही ॲड केलं कोळंबीच्या मसाल्यामध्ये. हा मसाला मी ओव्हरऑल कोळंबी आणि शिंपल्या ह्या दोन्हीसाठी काढत आहे. आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघा तर इथे मच्छी फ्राय करण्यासाठी ठेवलेली. सो ही मुलांची मच्छी आहे त्यामुळे तुम्हाला एवढी लाल अशी दिसणार नाही. सो मच्छी फ्राय केली, मस्त कडक अशी फ्राय झालेली होती. सो तोपर्यंत तिकडे शिंपल्या ही गरम पाण्यामध्ये उकळून घेतल्या. शिंपल्या ह्या आणल्या तुम्हाला धुवून गरम पाण्यामध्ये उकळवायच्या असतात थोड्या. सो उकळल्यानंतर त्याचं जे आवरण आहे ते ऑटोमॅटिकली निघून जातं. तो मसाला इथे तुम्ही बघाल तर मी खूप वेळ स्लो गॅसवरती मसाला फ्राय केला. तुम्ही मसाला जेवढा फ्राय केला कराल तेवढी त्याला टेस्ट येईल. आणि इथे मी ॲड केलं लाल तिखट, म्हणजे काश्मीरी लाल ॲड केलेला आहे. हे बघा तुम्ही, मी ह्या शिंपल्या सोलत आहे. तो काही शिंपल्या ह्या लगेच निघाल्या ज्यांचं आवरण हे निघाले होतं, पण ज्यांचं आवरण हे नाही निघालं, त्या निघत नव्हत्या, तर त्या मी पुन्हा अजून थोड्या गरम पाणीमध्ये टाकल्या. सो ज्या निघत होत्या त्या काढून घेतल्या आणि राहिलेल्या मी पुन्हा गरम पाण्यामध्ये टाकून त्यांना पुन्हा त्याचं आवरण काढून घेतलं. सो तुम्ही बघाल तर शिंपल्यांचा हाफ पार्ट असतो, जो मोकळा पार्ट असतो तो फेकून द्यायचा असतो. ज्या पार्टमध्ये ते आतमध्ये असतं ते पार्ट ठेवायचं असतं. सो हा कोळंबीच्या मसाल्यामध्ये मी पाणी ॲड केलं. कोळंबी टाकायच्या अगोदर मी पाणी ॲड करून मसाला भाजून घेतला. आणि आता मी ॲड केली कोळंबी. आणि कोळंबीला तुम्ही बघाल तर जास्त वेळ शिजवायची गरज नसते. जास्त वेळ शिजवाल तर ती रबरसारखी अशी कडक अशी होऊन जाते. म्हणून कोळंबीला जास्तीत जास्त 4 ते 5 मिनटं, 5 मिनटाच्या वरती कोळंबीला शिजवून नका, कारण की ती लगेच शिजते. तिथे तुम्ही बघाल मुलांची फिशही फ्राय झालेली. सो तेही मी काढून घेतलं बाहेर. त्यानंतर तुम्ही बघाल तर आम्हालाही मी तिखट टाकलं अजून. आणि आम्हालाही पहिलं सुरमई फ्राय करून घेतली. आणि इथे शिंपल्यांचाही मसाला भाजून झालेला. सो शिंपल्याही ॲड केला यामध्ये. आणि नंतर अजून राहिलेला बांगडा फ्राय करायचा. तो बांगडाही फ्राय झाला.
तेच दाखवत होतं एवढ्या वेळ. हे आवरण जे बघाल हे असं तुम्हाला सुकंच ठेवावं लागतं. सो सुका याच्यामध्ये मिक्स करून असं फ्राय केलं तर अतिशय सुंदर अशी टेस्ट येते. सगळंच तुम्ही एकदा मसाला लावाल तर तो मिक्स नाही होत. अशा प्रकारे सुंदर असे मस्त बांगडेही फ्राय करून घेतले. आणि आज बघा तर सगळंच टेस्टी झालेलं, त्यामुळे काय खावं काय नाही खावं हे काहीच कळत नव्हतं. छान असं सुंदर जेवण आमचं बनलेलंच. नंतर आम्ही सगळे जेवायला बसलो. सो ह्या प्रकारे आज झाला आमचा मच्छीचा बेत. मच्छीबरोबर आम्ही बनवलेली बाजरीची भाकरी. सो मस्त असं झालं. तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्कीच सांगा.